नाही, आपल्याला सवय, आपण शून्यातून वरती आलेलो आहे, त्यामुळे हार झाली आणि जिद्द झाली. आपण नाद करतो, आपल्याला नाद आहे म्हणून नाद करतोय, पैशासाठी नाद करत नाही. त्यामुळे हारलं तरी आपलं सोनं आहे, जिंकलं तरी सोनंच आहे. तुम्हाला एक सांग का, बैल ज्यावेळेस हरल ना त्याच बैलाचं उलट जास्त नाव होतं. आता जो ह्या बैलाची गाडी मार तो परत वेळेस काय पायऱ्याच्या वेळेस काय सांगतो, त्याला आमचा आमका बैल आहे आणि आम्ही बकासूरची गाडी मारली होती. त्यावेळेस त्यांच्या बैलाचं नाव घेण्याच्या अगोदर बकासूरचं नाव घेतात. बैल हारला का जिंकला काय, बैलाचं नाव हे आज नावाच आहे. मित्रांनो खरंच असं आम्हालाही बरंच जाणवल्या, बऱ्याच मुलाखत घेतली ते. आता मोबाईल जेट काय होतं, जसं छोट्या ड्रायव्हर बोलले, ज्यावेळी त्याची हार होत असते आणि दुसऱ्या बैलाचा विजय होत असतो, ते म्हणतात की त्या बकासूरमुळेच आमचा विजय झाला, कारण तो बैलगाडी क्षेत्रात देव आहे, त्याचा आशीर्वाद आमच्या बैलाला भेटला, आमचा बैल गटपास झाला. आनंद वाटतो नाही का, कुठंतरी त्याने बकासूरची गाडी मारली, त्याला कुठंतरी जरा त्याच्या वरच्या लेवलचे